तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मांजरा नगरी या चॅनेलच्या माध्यमातून अंबाजोगाईत आलेलो आहोत। ही मुकुंदराज समाधीकडे प्रवेश करण्याचा हा मार्ग आहे। ही कमान समोर आपल्याला दिसत आहे। त्याच्याविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्राचे आद्य संत कवी मुकुंदराज यांना मान दिला जातो। त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण काय करू, त्या पायऱ्या उतरूया। चलत चलत आपण चर्चा करूया त्यांच्याविषयी थोडी। त्यांनी लिहिलेला जो विवेक सिंधू हा मराठी भाषेतील पहिला तत्वज्ञान ग्रंथ मानला जातो। मुकुंदराज हे 12व्या शतकातील संत कवी होऊन गेले। त्यांनी मराठी भाषेत अद्वैत वेदांत तत्वज्ञानाची मांडणी केली। आज सुट्टीचा वेळ असल्यामुळे शहरामधील माणसे आज दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। तर सांगायचं झालं तर मुकुंदराजांनी आपल्या काव्यातून भक्ती, अद्वैत, वेदांत व विवेक यांचा सुंदर संगम घडवला। येथील परिसरात येणाऱ्या जडीबुटी फार गुणकारी असतात। त्यांचे विवेक सिंधू व परमार्थ हे ग्रंथ मराठी साहित्याची सुरुवात मानले जातात। आपण पाहू शकता की खाली जात असताना एक समाधीच्या नदीकच आपल्याला एक गोड पाण्याचं झरे दिसत आहे। चला आपण थोडं पुढे जाऊया, खाली जाऊया जरा। संत ज्ञानेश्वराच्या 13व्या शतकाच्या आधीच मुकुंदराजांनी मराठी तत्वज्ञान ग्रंथ रचला होता, म्हणून त्यांना मराठीचे आद्य कवी म्हटले जाते। चालताना तर काहीच वाटणार, थोडं पुढे जावं लागलं। आलं आता इथंच। या ठिकाणी आपण आलेलो आहोत। मुकुंदराज संत कवी यांची समाधी या ठिकाणी आहे। वर जे आपण पाहू शकता, डोंगर कोरून देवळाकरती सभा मंडप केलेला आहे वरी। या वरच्या ठिकाणी मधून कोरून गेलेलं आहे। गेट लावल्यामुळे आपल्याला मध्ये जाता येत नाही। मुकुंदराजाच्या समाधीच्या नजीक एक गोड पाण्याचं झर आहे, हे समोर दिसतंय ते। आणि खाली आणखीन डोंगराच्या कडेने उतरच गेल्यास जयवंता नदी आहे तिथं खाली। आणि त्याच ठिकाणी जाताना काय वाटलं नाही, पण आता येताना वरी पायाले दुखायला लागले का। कमानीच्या बाहेर आल्यावर आपल्याला विठ्ठल रुक्माईचं मंदिर, श्री मुकुंदराज भजनी मंडळ या ठिकाणी आपल्याला दिसतंय। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।